आज 9 जुलै 2026ला आम्ही आत्ता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही आलो आहोत अलका चौकमध्ये, कारण इथे होणार आहे आज पालखीचं आगमन आणि आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत. खूप सुंदररित्या सजवलेला आहे, रांगोळ्या सुंदर आहेत, लोकांचा एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर दिसतोय, सगळे देवाचं नाव घेत आहेत, खूप सुंदर वाटते आणि आम्ही आता वाट पाहत आहोत की पालखीचं आगमन होईल. रामकृष्ण हरी, आज पहिला दिवस आहे, पुण्यात पालखी आलेली आहे आणि सगळीकडे इथे आता गर्दी आहे. आता आम्ही अलका चौकात आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत. मला काय म्हणायचं आपण, मुक्ताई देवीची पालखी येऊन गेली. आता ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी ऑन द वे आहे. वी आर वेटिंग फॉर ब्लेसिंग. येस. ज्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, त्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे आपल्या समोर आगमन झालेले आहे. दिसतच नाही मला. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर आता आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे रात्री 9:09 अलका टॉकीज चौकात आगमन झालेले आहे. जय हरी विठ्ठल.
पहिला दिवस आजचा पुण्यात पालख्यांचं स्वागत आता झालेलं आहे आणि उद्या दुसरा दिवस आहे. तर त्यावेळेस आम्ही जाणार आहोत रविवार पेठेत आणि तिथे आम्ही वाटप करणार आहोत. सो पुढचा वाट असेल तो उद्याचा असेल. रामकृष्ण हरी. आज पालखीचा आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही रविवार पेठेत आलेलो आहोत. इथे आम्ही पालखीचं दर्शन घेणार आहोत आणि थोडंसं वाटप करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे किती सुंदर प्रकारे लोक खायची मदत, चपला शिवून देत आहे. इथे दाढी करून देत आहेत. अशी ज्याला जशी जमेल तशी सेवा करतायत आणि खूप छान वातावरण आहे. खूप छान असं देवाचं वातावरण आहे इथे. सगळ्यांना माऊली नावाने हाक मारतायत. खूप सुंदर आहे. ओके. पुण्यामध्ये एकदम पंढरपुराचं स्वरूप आलेलं आहे. खूप सुंदर इथे सगळं दिसतंय आणि अनुभवायला मिळतंय. त्याचा खूप 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 आनंद मिळतो. डॉक्टर मित्रसुद्धा आलेल्या वारकऱ्यांचे प्राथमिक उपचार करून त्यांना योग्य ती सेवा देत आहेत. पुण्यातील या पालखी चौकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे इथे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. तर आज आहे तिसरा दिवस आणि पालखी आत्ता चाललेली आहे. मागे फ्लायओव्हर आहे आणि सिटी सेंटर आहे मागे आणि तिथनं छानपैकी सगळे लोक आतुरतेने वाट बघत आहेत आणि मस्त इथे जत्रा भरलेली आहे. खायचे स्टॉल्स भरपूर आहेत. लोक खूप एक्सायटेड आहेत आणि मस्त आवरून आलेली आहेत. सो खूप छान वाटते आज. आत्ताशी कुठे गार हवा अशी येत आहे, नाहीतर इतकं कडक ऊन होतं आणि पुण्यात 4 दिवस आधी इतका प्रचंड पाऊस पडला असं वाटत सुद्धा नाही, इतकं कडक ऊन होतं. तुकाराम महाराजांची पालखी बघून झालेली आहे. खूप छान वाटलं. खूप छान
इथे सगळा सोहळा जमा झालेला आहे. लोकांची गर्दी, लोकांचं देवाचं नाव घेणं खूप सुंदर आहे. सगळी सिस्टीम पुण्यातली आत्ताची खूप सुंदर आहे. मेडिकल असू दे, ॲम्ब्युलन्स असू दे, पोलीस असू दे, सगळे म्हणजे खूप हेल्पफुल आहेत आणि खूप सुंदररित्या सगळं होत आहे. त्यामुळे खूप छान अनुभव आला. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल 3 दिवसांची तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.